श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? मी आशा करते की तुम्ही सगळे व्यवस्थित असाल. ही मी मटकी काल भिजू घातली होती. मिक्स आहे, मटकी आहे, चणे आहेत. त्याला मोड नाही आले थंडीमुळं. आणि मला आता पोरांच्या डब्याची तयारी करायची. आणि मी साय राहिली होती एक दिवसाची, तर त्याच्यात थोडीशी चिंच टाकली आणि चिंच टाकून दही लावले. मला कढी बनवायची त्याची. दही जमले आता. तर मी चहा उकळून घेतला आहे, पाणी पिलं कोमट. थंडी जरा जास्तच पडली 2-3 दिवसापासून. डिसेंबर महिना संपत आला आहे. आणि रात्री कुरकुऱ्याचं थोडंसं पीठ राहिलं होतं, हे तांदळाचं शिल्लक. त्याची भाकरी बनवणार आहे मी आता. पोरांच्या डब्यासाठी मी थोडासा फ्लावर घेतला आहे, वाफवून गरम पाण्यात उकळून घेतला आहे. आणि भाजी पोळीच देते मी डब्याला, शक्यतो दुसरं काही देत नाही. फ्लावरचा जमतो का ते? थोडंसं त्याच्यातलं सारण पातळ आहे जरासं. कृष्णा रडू नको, कपडे घालू नको. चांगलं मला नेहमी सांगतात दुसऱ्यांची मुलं हे आणतात ते आणतात, त्यांचे फ्रेंड. तर फुटला जरासा. अरे नमस्कार, मी मनीषा स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. सगळेजण शाळेत गेलेत. आज कृष्णा बिस्किटासाठी रडत होता, मला अख्खा पुडा दे म्हणून. तर मी 2च बिस्किट दिले त्याला फक्त डब्यात. आणि दुपारी येतील आता 3 वाजता. माझे कामं राहिलेत सगळे. हा स्टँड मागवलं होतं मी फ्लिपकार्टवरून. तर त्याच्याने पकडता येत नाही, खराब निघलाय तो. मोबाईल लावता येत नाही त्याला जास्त, थोडासाच वापर होतो त्याचा. कढी बनवली मी आज ताकाची, दह्याची. चिंच टाकली होती मी रात्री त्याच्यात भिजायला. आता थंडीमध्ये दही लागायला उशीर होतो. तर माझे आई वडील 2-3 दिवसात जाणार आहेत 2 धामाला. मेमध्ये त्यांनी 2 धामाची यात्रा करून आलते. 1.25 महिना लागलं होतं. आणि आता 2-3 दिवसांनी परत जाणार आहेत. तर मला काळजी वाटते. थंडी पण जास्त पडली आता. आणि दोघांना पण सारखं आजारी असतात, गोळ्या औषधं चालू असतात. तर काळजी वाटते मला. तर मी प्रार्थना करते देवाला सुखरूप जावत आणि सुखरूप व्यवस्थित यावत वापस. 1 महिनाभर तरी लागेल. मेमध्येच गेले होते ते दोघंजण, पण व्यवस्थित आलते वापस. माझी आई जास्त कुठं बाहेर फिरायला गेलेली नाही. भीती वाटते. देव खूप अवघड ठिकाणी असते. रात्रीच फोन केलेला मी, तर तयारी चालू आहे त्यांची भराभरी. 2-3 दिवसात निघणार आहेत. तर बघू, जाऊन आल्यावर मी व्हिडिओ कॉल करणार आहे संध्याकाळी आज तिला. जाऊन आल्यावर मी जाणार आहे भेटायला. चला भेटू आपण नंतर. मी काम आवरून घेते. जेवायला उशीर झाला आज. कढी गरम करून घेते मी. चांगली झाली. कढीला ना कच्ची शेंगदाणे टाकायचे आणि जाडसर ठेवायचे थोडेसे, मग कढीला टेस्ट चांगली येते. मला खाण्यापेक्षा प्यायला आवडते कढी गरम गरम. थंडीमध्ये बरं वाटतं. पहिल्यांदाच केली आज चिंच टाकून. साय राहिलेली होती 1 दिवसाची. चांगली झाली. ह्यांनी खाऊन बघितली थोडीशी.
हे वाळवलेल्या मिरच्या आहेत हिरव्या, कट केल्या होत्या आणि मीठ लावलं होतं त्याला. कडक भाजल्यात, चांगल्या लागतात. ही वड्याची भाजी आहे, हे आवळ्याचं लोणचं आहे, हे लिंबाचं आहे, हे आंब्याचं आहे आणि मिरच्या आहेत. एक तांदळाची भाकरी आहे. चला जेवायला या, जेवण करू आपण आता. All Indians are my brothers and sisters. I love my country and am proud of its rich and patriotic. I shall only try to be worthy of it. I shall be my parent, teacher, son of happiness, respect, and treat everyone true courtesy. To my country and my people, I pledge my devotion. India baby, I am prosperity and don't lies my happiness. हा सांग सांग सांग. Biscuit is not allowed. असं म्हणतात. हा तुम्ही कसं काय नेतात मग बिस्किट? हा ह्याने सांगितलेले कृष्ण. हा कोण आहे सांगणारा? हा तसं सांगितल्यावर बी कशाला न्यावं बिस्किट? हा भाजी पोळी न्यावा ना, असं असते का? कुणी आणली घड्याळ तुझी? पप्पाने. असं आहे का? बरं. 3दा तुटले आणि 3दा रिपेअर केले हे आय कार्ड दोऱ्याने बांधून बांधून. शुभ सकाळ. कसे आहेत तुम्ही सगळे? आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जावो. आज मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार आहे. मला उपवास आहे, माझी पूजा मांडायची राहिली अजून. आणि तुम्ही बघताय मी लाल साडी घातली आज सकाळी गडबडीत, जी समोर दिसली तीच घातली. मला या कलरने मला त्रास होतो. मी जोपर्यंत जमते तोपर्यंत घालणार आहे मी ही साडी. संध्याकाळपर्यंत नाही होणार माझ्याच्यानं, मला त्रास होतो लाल कलरने. सगळे शाळेत गेलेत आणि मला साबुदाणा करायचा आहे आता थोडासा उपवासासाठी. खिचडी बनवायची साबुदाण्याची. कपडे धुवायचे राहिलेत आणि पूजा मांडायला जास्त वेळ लागणार आहे. साहित्य आणायचे पूजेचं खालून जाऊन. चला आपण नंतर भेटू. आजचा व्लॉग कसा वाटला मी इथेच एंड करते आता. तर नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू.